आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यामध्ये आहेत। या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमधील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत शहरातील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न, वारंवार समोर येणारे पेपरफुटीचे प्रकार, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या इतर अडचणी त्यांच्यासमोर मांडलेल्या होत्या। विशेष म्हणजे नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर नागरिकांचे जीव जात असूनही प्रशासनाकडून ठोस पावलं अजूनही उचलली जात नसल्याची नाराजी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। त्यावर या प्रश्नाची दखल घेत लवकरच या संदर्भात योग्य ती भूमिका घेणार असल्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचा दावा सुद्धा या विद्यार्थ्यांनी केला आहे। नाशिकला डेव्हलपमेंटचा कुंभमेळ्यासाठी डेव्हलपमेंटचा पेटंट ऑक्टोबर ते नोव्हेंबरला 25,000 करोडचा भेटलेला आहे। आमचा क्लास 5 मिनिटात अंतरात आहे, तर आम्हाला 45 ते 50 मिनिटं लागून जातात ट्रॅफिकमुळे, कारण की रस्ते खोदलेले आहे, खूप गड्डे आहे आणि ट्रॅफिकमुळे सगळं व्यवस्थित नाही, म्हणजे मॅनेजमेंट बरोबर नाही आहे। नीट पेपर लीकच्या संदर्भात भेटलो होतो आणि जे नाशिकचे आता खड्डे पडले त्याच्या संदर्भात भेटायला आलेलो होतो आम्ही, कारण आम्हाला क्लासला जायला खूप लेट होतं। 15 मिनिटाचा रस्ता 1 तास लागतो आम्हाला क्लासला यायला आणि ॲक्सिडेंट पण खूप होत आहे, त्याच्यामुळे आम्ही साहेबांना भेटायला आलेलो होतो। सगळ्या विषयांवरती बोललो आम्ही, पण मेन मुद्दे असे होते की जे आपल्या नाशिकचे रस्ते, या रस्त्यांमुळे स्टुडंट्सला खूप जास्त प्रॉब्लेम होतोय, कारण ट्रॅव्हलिंग टाईम हा खूप वाढतो। जिथे जायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं हवे, तिथे आपल्याला 1 ते 1.5 तास जातोय। त्याच्यानंतर ॲक्सिडेंट्स वगैरे खूप जास्त होत आहेत, यामुळे भविष्याच्या पिढीचं पण नुकसान होतंय आणि सगळ्यांचं। नाशिकचे जे खड्डे आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतं, याच्यावर सरकार काय निर्णय घेतील किंवा त्याच्यावर पुढे काय करण्यात येईल जेणेकरून हे ॲक्सिडेंट वगैरे थांबतील व ह्या गोष्टी परत होणार नाहीत।